सगळ्यांना. तर आज आपण सराव संच 1.2 त्याच्यामध्ये कालपर्यंत आपण 4 प्रश्न बघितले होते. आज आपण 5वा प्रश्न बघणार आहे. 5व्या प्रश्नामध्ये बघा तुम्हाला एक आकृती दिली आहे. आकृती 1.13 च्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा असे सांगितले आणि किरण आरपी च्या विरुद्ध किरणाचे नाव काय. हा जो किरण आरपी आहे, आता एक लक्षात घ्या, किरण आरपी सांगितलाय की तुम्हाला तिथून तो फोडून बाहेर करतो. आरपी याचा अर्थ आर आणि पी, किरण आहे ना तो, मग असा असणार आहे किरण. किरण आरपी असा असणार आहे, लक्षात घ्या. याचा अर्थ किरण झाला आरपी असं. आरपी कारण काल शिकवताना सांगितलं किरण मध्ये पहिला बिंदूचं नाव पहिला सांगतात, म्हणजे अंत्यबिंदूचं नाव पहिला. आर पी म्हणजे आर हा अंत्यबिंदू आहे, पी पुढे वाढत चालले आणि ह्याच्या विरुद्ध किरणाचं नाव विचारले. याच्या विरुद्ध किरणाचं नाव म्हणजे इकडे जाणाऱ्याच्या इकडे म्हणजे आरएस, त्यानंतर आरटी, असे दोन असणार आहे. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे किरण आरएस व किरण आरटी, आणि हे आरच पहिला आलं पाहिजे, लक्षात घ्या. तर हे झालं पहिल्या प्रश्नाचं तुमचं उत्तर. त्याच्यानंतर तुम्हाला विचारले दुसरा प्रश्न, किरण पीक्यू आणि किरण आरपी यांचा छेदसंच लिहा. किरण पीक्यू आणि किरण आरपी, ठीक आहे. मी किरण पहिला काढतो. किरण पीक्यू आणि किरण आरपी, ठीक आहे. तो पी इथूनच सुरू होते. आर पी यांचा छेदसंच लिहा. तुम्हाला छेदसंच म्हणजे काय माहिती नाही, त्यामुळे पहिला ते सांगतो. छेदसंच म्हणजे जे सामायिक असतं. मला सांगा, पीक्यू ह्याच्यामध्ये हे सगळे बिंदू आहेत आणि आर हा पुढे वाढणार आहे, आरपी पुढे वाढणार आहे. मग ह्याच्यामध्ये कुठले बिंदू येणार आहे. पीक्यू मध्ये बिंदू येणार आहे. आरपी पुढे जर वाढवला, आपण पुढे जर असं वाढवला तर त्याच्यामध्ये पीक्यू येणार आहे. मग छेदसंच म्हणजे या दोन्हीमध्ये सामायिक, दोन्हीकडे पण आहे, म्हणजे याच्यामध्ये पण आणि ह्याच्यामध्ये पण आहे. असं कोण आहे मग. पीक्यू. लक्षात घ्या, आरपी आणि पीक्यू यांचा छेदसंच विचारला. छेदसंच म्हणजे दोन्हीकडे असलेला, एवढं लक्षात ठेवू शकता. छेदसंच म्हणजे दोन्हीकडे. मग आरपी इथं बाणाने पुढे वाढवू शकतो आपण, मग हे पीक्यू पण आहेच. पीक्यू काय आहे, हे आरपी पुढे वाढवलं तर पीक्यू डबल येणार आहे, म्हणजे छेदसंच असणार आहे. याचा छेदसंच असणार आहे पीक्यू. ओके, लक्षात घ्या, छेदसंच म्हणजे दोन्हीकडे असलेलं. त्याच्यानंतर तिसऱ्यामध्ये विचारले रेघ पीक्यू व रेघ क्यूआर यांचा संयोग. रेघ पीक्यू म्हणजे आहे तोच. आता रेघ आहे, लक्षात ठेवा, आणि क्यूआर म्हणजे आता इथून इथपर्यंत यांचा संयोग संच, दोन्ही मिळवलं. बर, छेदसंच म्हणजे काय सांगितलं की सामायिक, दोन्हीकडे असलेले. खरं दोन्हीकडे म्हणजे समजा 1 2 3 असे नंबर आहेत आणि 1 आणि 3 नंबर आहेत, तर 1 आणि 5 नंबर आहेत. 1 आणि 5 तर दोन्हीकडे आहेत. असा कुठला नंबर आहे 1, तर ह्याला म्हणायचं छेदसंच. तसं ह्याच्यामध्ये दोन्हीकडे असलेला पीक्यू ही रेषा होती. तसं आता इथे विचारले तुम्हाला संयोग म्हणजे एकत्र. संयोग संच म्हणजे काय, एकत्र. संयोग संच म्हणजे एकत्र. मग आरक्यू आणि पीक्यू दोन्ही मिळवलं तर आरक्यू तयार होणार आहे. सगळ्यात मोठं आरक्यू तयार होणार आहे, म्हणजे ह्याचं आरक्यू हे उत्तर येणार आहे. ठीक आहे. तर आरक्यू लिहा किंवा क्यूआर लिहा चालेल. आरक्यू लिहा किंवा क्यूआर लिहा, दोन्हीपैकी काही लिहिलं तरी तर चालणार आहे. त्याच्यानंतर प्रश्न 14 बघा, रेघ क्यूआर हा कोणकोणत्या किरणांचा उपसंच आहे. ठीक आहे. तर क्यूआर हा कोणकोणत्या किरणांचा उपसंच आहे.
ठीक आहे. आता उपसंच पहिला काय असेल ते सांगूया. क्यू आर. क्यू आर मी काढून दाखवतो इथं. क्यू आर म्हणजे हा भाग आहे. हा उपसंच. तुम्हाला एक काल वैशिष्ट्य सांगितलेलं परावर्तनता. परावर्तनता म्हणजे आपण स्वतःचेच मित्र असतो. परावर्तनता म्हणजे काय? आपण स्वतःचेच मित्र असतो. तर क्यू आर म्हणजे हा इथून इथपर्यंतचा भाग आहे. क्यू आर स्वतःचाच उपसंच असतो. म्हणजे तुम्ही उत्तर क्यू आर लिहा, आर क्यू लिहा चालेल. म्हणजे इथं उपसंच काय येणार आहे? स्वतःचाच असणार आहे. उपसंच काय असणार आहे? स्वतःचाच असणार आहे. क्यू आर किंवा आर क्यू. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. 4 प्रश्न झाले. आता 5वा. आर हा आरंभ बिंदू असलेल्या विरुद्ध किरणांची जोडी लिहा. आर आरंभ बिंदू पाहिजे आणि विरुद्ध किरणांची जोडी तुम्हाला लिहायची आहे. ठीक आहे. प्रश्न 5वा. आर आरंभ बिंदू पाहिजे. इकडे हा विरुद्ध किरण होऊ शकते. म्हणजे आरपी किरण आरपी व किरण आरएस हे दोन एकमेकांची विरुद्ध किरण होऊ शकतात. त्याच्यामध्ये आणखी एक उत्तर येणार. आरक्यू किरण आरक्यू व किरण आरटी हे काय आहे? ते एकमेकांची विरुद्ध किरण आहे. आपल्याला काय सांगितले? आर हा आरंभ बिंदू पाहिजे. म्हणजे आर पासून इकडे हा याचा विरुद्ध किरण इकडे, हा एक विरुद्ध किरण ह्याचा विरुद्ध किरण इकडे. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर यस आरंभ बिंदू असलेले दोन किरण. आता यस आरंभ बिंदू पाहिजे आणि दोन किरणांची नावं सांगायची. यस आरंभ बिंदू घेतला तर इथं किरण एसटी आणि त्याचा विरुद्ध किरण एस आर. एस आर त्याचा काय झाला? विरुद्ध किरण झाला. ह्याचा आता दुसरं काय नावच नाही येणार, कारण इकडे एकच नाव आहे टी. ह्याचे विरुद्ध नाव तयारच होत नाही, कारण इकडे बिंदूच नाहीये. त्याच्यानंतर 7वा प्रश्न आहे. किरण एसपी आणि एसटी यांचा छेदसंच. ठीक आहे. किरण एसपी बघा कुठे आहे? किरण एसपी आणि किरण एसटी. मला सांगा, हा किरण इकडे जाते, हा किरण इकडे जाते, आणि मला छेदसंच म्हणजे काय? दोन्हीकडे पाहिजे. मग दोन्हीकडे फक्त एवढाच एक बिंदू आहे जो इथने इकडे जातो आणि इथने इकडे जातो. म्हणजे याचं उत्तर काय आहे? बिंदू एस. आता मी ही एवढीच उत्तरं तुम्हाला परत एकदा रिपीट करून सांगतोय. तुम्हाला पहिला प्रश्न होता किरण आरपी च्या विरुद्ध किरणाचे नाव. किरण आरपी त्याच्या विरुद्ध किरणाचे नाव. आरपी चा विरुद्ध किरण आरएस आरटी. इथे लिहिलेलं आहे आरएस आणि आरटी. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलेलं किरण पीक्यू आणि आरपी यांचा छेदसंच. किरण पीक्यू आणि आरपी यांचा छेदसंच. पीक्यू एवढाच आहे आणि आरपी एवढाच आहे, पण ते वाढवू शकते. मग वाढल्यानंतर त्याच्यात पीक्यू येते. म्हणजे पीक्यू दोन्ही मध्ये पण आहे. म्हणजे आरपी मध्ये पुढे वाढवलं तर पीक्यू येते आणि पीक्यू मध्ये पण पीक्यू आहेच, म्हणून छेदसंच पीक्यू आहे. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न विचारला रेख पीक्यू व रेख क्यूआर यांचा संयोग संच. पीक्यू आणि क्यूआर यांचा संयोग संच म्हणजे हे एवढं आणि हे एवढं मिळवलं तर काय तयार होते? संयोग संच. दोन्ही मिळवलं तर काय तयार होणार? एक तर आर क्यू तयार होणार किंवा क्यू आर तयार होणार. दोन्हीपैकी एक काहीही लिहा. व लिहिले तिथे दोन्ही उत्तर आहेत, ऑब्लिक केले तिथे एक कुठलेही उत्तर लिहायचं आहे. चौथा प्रश्न आहे रेख क्यू आर हा कोणकोणत्या किरणांचा उपसंच आहे? रेख क्यू आर हा कोणकोणत्या किरणांचा उपसंच आहे? आता हा एवढा किरण आहे, या किरणाचा उपसंच काय असणार आहे? हा किरण इकडे वाढवला तर काय उपसंच नाही, हा किरण इकडे वाढवला तर याचा काय उपसंच नाही. उपसंच म्हणजे त्याचा घटक, हे स्वतःचाच उपघटक होणार. म्हणून इथं काय येणार आहे?
एक तरी क्यू आर किंवा आर क्यू. त्यासाठी परावर्तनचा गुणधर्म काय सांगितलं होतं? परावर्तनतेमध्ये काय सांगितलेलं? प्रत्येक संच हा स्वतःचा उपसंच असतो. हे ए बी ए ग्रुप ए बी हे परावर्तनतेमध्ये सांगितलेलं. मग ते उपसंच मध्ये वापरायचंय तुम्हाला. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न होता पाचवा. तुम्हाला विचारलेला आर आरंभ बिंदू असलेल्या विरुद्ध किरणांची जोडी विरुद्ध बाजूला जाणारी. मग आरपी त्याचा विरुद्ध आरएस, त्याच्यानंतर आरक्यू विरुद्ध आरटी, दोन्ही नाव लिहिले. आरपी विरुद्ध आरएस, आरक्यू विरुद्ध आरटी लिहिले आहे. त्याच्यानंतर सहावा प्रश्न होता की एस आरंभ बिंदू असलेल्या कोणत्याही दोन विरुद्ध किरणांची नावे. किरण एसटी त्याच्या विरुद्ध एसआर. तुम्ही असं लिहू शकता एसटी विरुद्ध एसपी, एसटी विरुद्ध एसक्यू असं सुद्धा लिहू शकता. बघा एसआर विरुद्ध एसटी, एसपी विरुद्ध एसटी, एसक्यू विरुद्ध एसटी असं लिहू शकता. त्याच्यानंतर किरण एसपी आणि किरण एसटी, किरण एसपी आणि किरण एसटी यांच्यामध्ये छेदसंच. छेदसंच म्हणजे दोन्हीकडे असलेला. मग आता हा किरण जातो इकडं आणि हा किरण जातो इकडं, म्हणजे हा इकडे जातो हा इकडे जातो, यांच्यामध्ये जो बिंदू असेल जोडणारा तोच सहाय्यक असेल, म्हणून बिंदू एस हा छेदसंच आहे. ठीक आहे. तर या इथे आपला पाचवा प्रश्न संपलाय. आता पाचव्या प्रश्नानंतर आपण सहावा प्रश्न बघणार आहे. एक काम करूया, आपण सहावा प्रश्न उद्याच्या तासाला बघायचा.